हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. 3 चमचा तापलेल्या तेलामध्ये 2 मोठे कांदे परतून घेतलेले आहेत. तोपर्यंत इकडे 1.5 वाटी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून थोडंसं हळद घालून कुकरला शिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे. कांदा परतले गेला की हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसणाची पेस्ट घालून याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा थोडंसं गोल्डन झाला की यामध्ये 2 टमाटे बारीक चिरून घालून घेतलेले आहेत. टमाटे मऊ झाले की तिखट, हळद, मीठ, धने जिरेचा पावडर घालून याला सुद्धा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चाळून घेतलेलं बेसन पीठ या मिश्रणामध्ये मावेल तेवढंच बेसन पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं याला फिरून घ्यायचं. लक्षात घ्या, पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. या मिश्रणामध्येच आपल्याला हे पिठलं करून घ्यायचं असतं. मिश्रण व्यवस्थित फिरून घ्यायचं. झाकण टाकून याला एक वाफ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता. आता तिकडं पलीकडच्या बाजूला कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. इकडं पिठलं सुद्धा तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून फिरून घेतलं. पिठलं तयार आहे. कुकरची वाफ गेली की डाळ घोटून घ्यायचं. डाळीमध्ये आपल्याला फिक्कं वरण केवढं करायचं तेवढंच पाणी घालायचं. आता फोडणीसाठी तापलेल्या तेलामध्ये जिरे, मोहरे, कढीपत्ता, लसूण, थोडेसे हिरव्या मिरची, कोथिंबीर घालून कडक अशी मी फोडणी करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता ही कडक फोडणीमध्ये आपण जे डाळ घोटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता डाळीला रंग खूप छान आलेला आहे. चवीप्रमाणे मीठ आणि धने जिरेची पावडर घालून घेतलेली आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, मीठ घालून हे लसणाची चटणी वाटून घ्यायची. तोंडाची चव गेले असल्यास ही चटणी फार छान लागते. यावर थोडंसं तेल गरम करून घालून घेतलं तरीही चालतं. व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.